शानू, आता आपल्या नात्याला एक नवीन संधी मिळते आणि ही संधी मी स्वतःलाही देणार आहे. आता सगळं नवीन आहे. आपलं हे नातं, आपली मैत्री, आपली ओळख, सगळं. तर हा जयंत सुद्धा तुला उद्यापासून नवीन रूपात भेटेल. उद्याचा दिवस माझ्यासाठी खूप महत्वाचा आहे. माझी वाट बघत राहा जानू. मी येतोय आपल्या नवीन नात्याकडे. वरद, इथे बस. मला सांग, तुला आपल्या घरात काही विचित्र नाही वाटत आहे? विचित्र? काय विचित्र? अगं तू आलीयस हे सोडल्यास काहीच वेगळं नाहीये. नाही नाही, तसं नाही. म्हणजे बघ ना, काल रात्री भावनाताई पण घरी झोपायला नव्हती. मी आईला विचारलं तर तिने सांगितलं की ती ऑफिसच्या कामासाठी बाहेर गेली. अरे पण काल वेंकी दादा सुद्धा नाही दिसला मला. आणि आजी, तिला तर मी आल्यापासून बघितलं नाहीये. म्हणजे नेहमी ती तिच्या जागेवरच बसून असते, काठी ठोकत असते. आता कुठे आहे आजी? अगं आजी कस काय बाहेर येणार? कोमातल्या माणसांना थोडी चालता येतं. मी चाललो. कोमातल्या लोकांना म्हणजे आजी कोमात आहे? कसं शक्य आहे हे? काय चाललंय का या घरात? काही बोलतात ही आजकालची मुलं. आजी, तुला माहितीये वरद आता मला काय म्हणाला? मला म्हणतोय आजी कोमात आहे आणि ती कशी चालेल. असं कोण बोलतं सांग मला तू. तू ना आता त्याला चांगला तुझा धाकच दाखव. पणजी आहेस ना तू त्याची. उठ उठ उठ. आणि काठी कुठे आहे तुझी? चांगला रट्टा घाल त्याला. आजी, आजी उठ. आजी उठ ना. आजी, आजी. आई, आई. एक मिनिट. हे पाणी, साडी, तू हे सगळं असं का घेऊन आलीस? काय झालंय आजीला? अगं ते सासूबाईंची तब्येत थोडी बिघडली आहे ना. नाही, तब्येत बिघडली म्हणजे? आणि आई, तुला माहितीये वरद आता मला काय म्हणाला? मला तो असं म्हणाला की आजी कोमात गेली. मला कळत नाहीये काही. आई, तू तरी सांग मला नक्की काय झालंय आजीला. बरं, मी तिला एवढं गदा गदा हलवून उठवते तरी उठत नाहीये ही. असं का करते सांग ना. अगं ते काय झालं ना, तब्येत बिघडली आहे कारण तुला बरं नव्हतं ना. तुला हॉस्पिटलमध्ये नाही का आपण नेलं, तेव्हा सासूबाईंना धक्का बसला आणि मग त्या कोमात गेल्या. आई थांब थांब. मला बरं नव्हतं, पण मग हे सगळं मला का आठवत नाहीये? आणि अगं म्हणजे मला तापच आला होता ना फक्त. मग कोमात कसं शक्य आहे? खूप ताप आला होता ना तुला. खूप ताप आला, इतका की तुला हॉस्पिटलमध्ये घेऊन जावं लागलं. त्यामुळे झालं कसं की तुझी ती अवस्था बघून ना सासूबाईंना धक्का बसला. आता वय झालंय ना त्यांचं, त्यामुळे छोट्या छोट्या गोष्टी मनाला लावून घेतात गं. आणि तुझ्यावर किती जीव आहे त्यांचा. त्या एकदम घाबरल्या आणि मग तू थांबा, मी बघते. आई, तू थांब इथे, मी बघते.
तू हवीशी मला तू हवीशी आज कळले तुला तू हवीशी भास सारे कालचे आज ते झाले खरे तरी का हुरहुर वाटे आपुलीशी तू हवीशी मला तू हवीशी आज कळले तुला तू हवीशी वेना ओ, कोण आहात आपण? आई, बाबा, कोणीतरी आलंय आपल्याकडे. अरे जयंत, काय असं का बघताय माझ्याकडे? अगं जानू जानू थांब ना. हे माझे बॉस आहेत अगं. सॉरी बाबा, मला माहित नव्हतं. भेटली तू पुन्हा कानवी भासली तू मला सांगना शब्दना बोलले बोल के हे उसासे मोक्या भावना काहे होते असे आज माझ्या मना ते तुझ्या सोबती एकटा मी पुन्हा कासे गुंतणे ठाव नाही कुणा कोणता खेळ हा कोणत्या या खोडा तू तिथे मी इथे अंतरे नातरे का दुरावा नवा भेटली तू पुन्हा पाहिले मी तुला आज माझ्या वेना. असे काय आहेत हे? किती एकटक बघतायत.